हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. फ्रेंड्स, आपल्या आयुष्यामध्ये जे चांगल्या गोष्टी घडतात, ज्या वाईट गोष्टी घडतात, त्या आपण सगळ्यांना सांगणं गरजेचं असतं का हो? सगळ्यांना. आपण बघा, भावनेच्या भरात आपल्यासोबत ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या आपण आनंदाने सगळ्यांना सांगत सुटतो. आपल्या जवळच्या माणसांना, ज्यांना नाही सांगायचं त्यांनासुद्धा आपण सांगतो. मग हे सांगणं चुकीचं आहे की बरोबर आहे? सगळ्यांनाच सांगणं हे बरोबर नाही फ्रेंड्स. सगळ्यांना सांगणं हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. नजर, एखाद्याची नजर वाईट असते, यावरच आज आपण बोलूयात. नजर लागते, आपण बोलतो ना, नजर लागली. फ्रेंड्स, सगळ्यांच्या मनामध्ये चांगल्याच भावना असतील असं नाही आहे. सगळे आपल्याबद्दल चांगलाच विचार करतील असं नाही आहे. आपल्या मनामध्ये काही नसतं. आपण काही वेळा आपण सगळ्यांबद्दल चांगला विचार करतो, समोरच्याबद्दलसुद्धा आपण चांगला विचार करतो. आपल्या मनामध्ये असं वाईट नाही आहेत की आपण उलट आनंदाने त्या व्यक्तीला सगळं सांगायला जातो. आपल्यासोबत जे चांगलं घडतं आहे, आपण जे सक्सेस केलं आहे, सगळ्या चांगल्या गोष्टी आपण लगेच सांगून टाकतो. आपल्या मनामध्ये काही राहत नाही. खरं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या मनात काही राहत नाही. पण ही खूप वाईट गोष्ट आहे की आपण प्रत्येकाला सांगत सुटतो. प्रत्येकाला सांगत सुटणं हे खूप चुकीचं आहे फ्रेंड्स. तुम्हाला जर एवढं वाटतं ना फ्रेंड्स, कोणातरी सांगायचं आहे, तर आपल्या घरात, आपल्या एखाद्या जवळच्या, तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरला सांगा. आई वडील, तुमचे जवळचे भाऊ बहीण, जे तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासोबत खूप चांगलेच आहेत. तुमचा फक्त फॅमिली मेंबर, तोही तुमच्या घरातला. फॅमिली मेंबर खूप असतात ना, लांबचे पण असतात. लांब जायचंच नाही आहे आपल्याला फ्रेंड्स. आपल्याला लांबच्या फॅमिली फ्रेंड्सबद्दल बोलायचंच नाही आहे. लांबच्या लोकांपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट सांगायची नाही आहे फ्रेंड्स. जर तुम्हाला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं, काहीतरी चांगलं आपण अचीवमेंट करावं, सगळ्या गोष्टीत आपल्याला सक्सेस मिळावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सगळ्यांना सांगत जाऊ नका. नजर लागते फ्रेंड्स, आणि हे रिअल फॅक्ट आहे. प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये वाईट विचार थोडेफार असतातच. थोडंफार जेलेसी असते. तुम्ही समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगत जाल आणि ती गोष्ट त्या व्यक्तीला जर आधीपासून हवी असेल, किंवा त्या व्यक्तीला म्हणजे खूप मेहनत करूनसुद्धा जर ती गोष्ट मिळाली नसेल, तर मग जर तुम्ही तीच गोष्ट मिळवलीत, तर त्या गोष्टीचा त्या समोरच्या व्यक्तीला खूप वाईट वाटेल. आणि ती समोरची व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करेल, की मनात बोलेल की बघ, मी एवढं मेहनत केली, एवढं मी सर्व केलं, पण मला याचं फळ नाही मिळालं, मला जे हवं ते नाही मिळालं. आणि ह्याला थोड्या महिन्यातच ही व्यक्ती सक्सेसफुल झाली, हिला थोड्या महिन्यातच, थोड्या वर्षातच सर्व काही गोष्टी मिळाल्यात, असं जेलस होतं फ्रेंड्स. त्यामुळे समोरचा व्यक्ती वाईट आहे असं आपण नाही बोलू शकत. समोरचा व्यक्ती वाईट आहे असा विचार नाही आपण करू शकत. पण एक मनामध्ये असतं ना फ्रेंड्स, की वाटतं, आपल्यालासुद्धा बघा वाटतं की एखादी गोष्ट नाही मिळाली की आपल्या मनामध्ये नाही ते विचार येतात. समोरच्याला मिळाली की आपल्या पोटात दुखतं. तसंच आहे फ्रेंड्स.
त्यामुळे कोणतीही गोष्ट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगली घडत असेल, चांगल्या गोष्टी जर तुम्ही अचीव करत असाल, तुम्ही सक्सेसफुल होत असाल सगळ्या गोष्टीमध्ये, तर प्रत्येकाला तुम्ही कोणतीही गोष्ट सांगत जाऊ नका. प्रत्येकाला सांगत गेल्यामुळे आपल्या कामावरती जे आपण करतो आहोत त्याच्यावरती खूप मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. इतरांना सांगितल्याबद्दल त्याचे परिणाम काही वेळा खूप वाईट होतात. कधीच कोणाला सांगत जाऊ नका फ्रेंड्स. सगळ्या गोष्टी कधीच कोणाला सांगत जाऊ नका. कोणी नाही आहे तुमच्याकडे शेअर करायला, कोणी सांगायला नाही आहे, तर तुम्ही मनात ठेवा फ्रेंड्स. कोणाला सांगायची गरज नाही आहे, मनात ठेवा सगळ्या गोष्टींवर. जेवढं तुम्ही मनामध्ये ठेवाल ना फ्रेंड्स, तेवढं तुम्ही सगळं ऑटोमॅटिक तुम्ही मिळवाल. जेवढ्या गोष्टी तुम्ही मनात ठेवून तुम्ही तुमचं काम कराल, तुम्हाला जे हवं आहे त्याकडे लक्ष केंद्रित कराल, तेवढ्या जास्त लवकर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील, तेवढ्या जास्त तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. पण जर तुम्ही प्रत्येकाला सांगत सुटत असाल, जे तुम्ही मिळवलं आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे, नका करू असं. याचे परिणाम खूप आपल्या आयुष्यात वाईट होतात. आपल्या कामावर याचा परिणाम दिसून येतो. शांत राहून आपल्याला काम करायचं आहे. शांत आपल्याला सगळ्या गोष्टी मनात ठेवून कामं करायची आहेत. जर समोरचा व्यक्ती आपलं जे चांगलं घडत आहे त्याला जर समोरचा व्यक्ती ऐकणारा व्यवस्थित नसेल तर नका सांगू फ्रेंड्स. सांगायचं असेल तर आपल्या घरातले आई वडील असतील त्यांना सांगा. तुम्हाला ज्यामध्ये सक्सेस मिळाले, तुम्ही ज्याबद्दल जे मिळवायला जात आहात, तुमच्या घरात सांगा. मी तर म्हणते कोणालाच सांगू नका. तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा. एखाद्याचा सल्ला नक्की घ्या. जर समोरचा व्यक्ती योग्य सल्ला, जर तुम्हाला वाटतंय समोरची व्यक्ती आपल्याला योग्य सल्ला देईल, तर त्याच्याकडून फ्रेंड्स फक्त सल्ला घ्या. तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचवू नका. सगळी डिटेल तुम्ही कधीच समोरच्याला देऊ नका स्वतःबद्दल. जे तुम्हाला सक्सेस करायचं आहे, जे तुम्हाला अचीव करायचं आहे, जे काही तुम्हाला मिळवायचं आहे, याची पूर्ण डिटेल कधीच समोरच्या व्यक्तीला देऊ नका. समोरच्याचा जर सल्ला घ्यायचा असेल, फक्त त्याला थोडक्यात विचारायचं की मला याबद्दल थोडं सांग. त्याच्याकडून काढून घ्या. समोरच्या व्यक्तीकडून सल्ला जर घेत असाल ना, तर त्याच्याकडून त्या गोष्टीबद्दल काढून घ्या की तो व्यक्ती आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल काय विचार करतोय, त्याच्या मनात त्याबद्दल काय आहे. जर तो त्या कामाबद्दल नेगेटिव्हच बोलत असेल, मी काय सांगते ते नीट ऐका. जर तो त्या कामाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल जर नेगेटिव्ह बोलत असेल, की तुम्हाला बोलत असेल की नाही यामध्ये काही फ्युचर नाही आहे, यामध्ये काही नाही आहे, काही होणार नाही आहे, काही उपयोग नाही आहे, असं जर बोलत असेल तर तिथेच तुम्ही थांबा. पुढे त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल, तुमच्या प्रश्नाबद्दल काहीही सांगू नका. जर समोरची व्यक्ती आधीच जर नेगेटिव्ह बोलत असेल तर तुम्ही काहीही सांगू नका त्याबद्दल.
आपल्याला शांत राहून सगळं मिळवायचं आहे फ्रेंड्स. आपल्याला गोंगाट करायचा नाही आहे कोणत्याही गोष्टीचा. सगळीकडे बातमी, सगळीकडे जर आपलं सर्व चांगल्या गोष्टी जर पसरल्या तर आपली कामं होत नाहीत फ्रेंड्स. या गोष्टींचा विचार करा. आणि लांबचे नातेवाईकांना तर अजिबात तुमची कोणतीही गोष्ट सांगू नका. तुमची पर्सनल गोष्ट सांगू नका. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये मेहनत घ्या. तुम्ही स्वतः लक्ष द्या. बाहेरचा कोणी जर चांगला जाणकारी व्यक्ती असेल तर त्याच्याकडून माहिती घ्या तुम्ही. जो तुमच्या ओळखीचा नाही, जसं की तुमच्या ऑफिसमधला कलीग, जो तुमच्यापेक्षा मोठ्या लेवलला आहे, अशा व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स, तुमच्यापेक्षा औदाने जो सगळ्या गोष्टीत तुमच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर आहे अशा माणसाचा तुम्ही सल्ला घ्या. पण तो माणूस आपल्या एकदम जवळचा असता कामा नये, हे तितकंच खरं आहे. सत्य हे सांगते तुम्हाला मी. ती व्यक्ती जेवढी तुमची लांबची असेल तेवढी जास्त चांगली आहे. कारण कसं आहे फ्रेंड्स, आपल्या जवळचेच व्यक्ती जास्त आपल्यावरती जळतात. लांबच्या लोकांना काहीही फरक पडत नाही. त्यांचा काही मुळात संबंधच नसतो. ज्यांनी ऑलरेडी सर्व सक्सेस केलं आहे, ज्यांनी सर्व मिळवले, ते खूप वरच्या पोस्टवर आहेत, ते खूप वरच्या अहद्यावर आहेत, मोठी व्यक्ती, अशा व्यक्तीचा तुम्ही सल्ला नक्की घ्या फ्रेंड्स. अशा लोकांसोबत बसा, उठा. अशा लोकांची मदत नक्की घ्या. पण आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींना काहीही सांगायचं नाहीये. सांगितल्याने आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं. कामामध्ये अडथळे निर्माण होतात. कोणतीही कामं वेळेवर होत नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. नजर ही लागतेच, प्रत्येकाची नजर ही लागतेच. आणि कोणतंही काम करताना, कोणत्याही चांगल्या गोष्टी करताना फ्रेंड, सुरुवातीला त्या ब्रह्मांडाला, त्या देवाला नक्की सांगा की मी ह्या कामाला सुरुवात करत आहे, मला या कामामध्ये यश दे. माझ्याकडून चांगल्यातलं चांगलं काम माझ्याकडून करून घे. मला माझ्या कामात सक्सेस कर, हे त्या देवाला आधी सांगा फ्रेंड्स. बाकी लोकांना सांगत सुटू नका. आपले जे पर्सनल गोष्टी आहेत त्या आपल्याला चव्हाट्यावरती नाही आणायच्या. आपली ती पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे. आपल्या पर्सनल गोष्टी पर्सनल ठेवायला शिका. काहींना खूप गर्व असतो स्वतःवर. मुद्दाम लोकांना सांगत सुटतात, मुद्दाम. काही लोक बघा, समोरच्याला कमी लेखण्यासाठी आपल्याला मिळालेलं श्रेय, आपल्याला मिळालेलं सक्सेस सांगतात.
हे खूप चुकीचं आहे फ्रेंड्स. गर्व दाखवून आपलं सक्सेस सांगणं समोरच्याच्या मनावर खूप परिणाम करतं. त्यामुळे ती समोरची व्यक्ती आपल्याबद्दल खूप वाईट विचार करत असते. त्यामुळे गर्व करून कोणताही वाईट हेतू मनात ठेवून त्या व्यक्तीला वाईट वाटण्यासाठी कोणतीही गोष्ट त्याला सांगू नका. समोरच्याला कधीच सांगू नका. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत फ्रेंड्स. आपल्या कामांमध्ये अडथळे येतील. त्यामुळे सगळी कामं आपल्याला जी आहेत, आपला जो बिझनेसमधलं काम आहे, जे काही असेल चांगल्या गोष्टी, तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे त्या संदर्भात काहीही कोणतीही गोष्ट असू देत, तुमच्यापर्यंतच ठेवा. जग जाहीर करू नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. तुम्ही जेवढं तुमच्यापर्यंत ठेवाल ना, तुम्ही तेवढा लवकर जास्त सक्सेसफुल व्हाल. कोणाला न सांगता. नाही सांगायचं आपल्याला कोणाला. कोणालाही सांगायचं नाही. मग ते दुःखातल्या गोष्टी असू देत किंवा सुखातल्या असू देत. दुःखातल्या जरी तुम्ही गोष्टी सांगायला जाल ना, तरी पण समोरचा बोलतो नंतर आपल्याला मागून की हा माणूस सारखा रडत असतोय, आम्हाला दुःख नाहीत का, आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाहीत का. हे तो बोलत असतो आपल्या मागून हीच गोष्ट तो दुसऱ्यांना सांगत असतो. त्यामुळे दुःखात असताना सुद्धा आपण एकटं राहण्याचा प्रयत्न करा. जर एकदम तुमच्या जवळचा माणूस असेल की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की हा माणूस खरंच माझं चांगलं बघतो, खरंच या माणसाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं, हा माणूस माझ्याबद्दल वाईट विचार करूच शकत नाही. 100% जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल खात्री असेल तर खुशाल त्या माणसाला, त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या गोष्टी नक्की सांगा. पण जर गॅरंटी नसेल तर नका सांगू. थोडं तरी मनामध्ये चुकलं की सांगू की नको अशा जर भावना मनात तुमच्या येत असतील ना फ्रेंड्स, तर नका सांगू. पूर्ण गॅरंटी असेल तुम्हाला की समोरची व्यक्ती माझ्या खूप जीवाभावाची आहे, ती माझ्याबद्दल कधीच वाईट विचार करणार नाही, पूर्णपणे तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल खात्री हवी, गॅरंटी हवी, तरच तुम्ही ती गोष्ट सांगा त्या व्यक्तीला. नाहीतर त्या व्यक्तीला सुद्धा सांगू नका. ती गोष्ट फार महत्त्वाची आहे फ्रेंड्स. नजर ही लगेच लागते फ्रेंड्स, लगेच. नजर लागायला वेळ लागत नाही. 1-2 सेकंदात नजर लागते फ्रेंड्स, लगेच नजर लागते. जर तुम्हाला वाटत असेल की अशी वाईट नजर कोणाची लागू नये, तुमच्या कामात अडथळे येऊ नयेत, तर कधीच कोणाला काहीही सांगत जाऊ नका. तुम्ही स्वतःपर्यंतच ठेवा त्या गोष्टी. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन.
तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल माहिती हवी आहे, कोणत्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करेन. आपण आपल्या चॅनलमध्ये चांगल्याच गोष्टी बघणार आहोत. आध्यात्मिक, मेडिटेशन, मॅनिफेस्ट, लॉ ऑफ अट्रॅक्शन, स्पिरिच्युअल, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ते पण चांगल्या वाईब्स आपण बघणार आहोत. आपल्याला नेगेटिव्ह गोष्टीवरून बोलायचंच नाही आहे. याबद्दलच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. चॅनलला नक्की लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देत असतं. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स. काही लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत. का असं होतं? फक्त एक लाईक समोरच्याला प्रोत्साहन देतं फ्रेंड्स. लाईक करायला आपल्याला पैसे नाहीत लागत, बरोबर ना? व्हिडिओ पूर्ण बघत जा, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.